संसदेमध्ये जाऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडावे यासाठी आम्ही तिथे जातो सगळे. त्याच्यामुळे त्याच गुणवत्तेवरती कोणी तिथे जाऊन यावेळेला प्रतिनिधित्व करायचं हे तीन पक्ष एकत्र बसून ठरवतील. नाही, पण राऊत साहेब, जेव्हा शरद पवार इच्छा व्यक्त करतात की त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, त्यावेळेस महाविकास आघाडीतले दोन प्रमुख पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मत काय आहे? सुरुवातीला अशी झटापट होते सर्वच राजकारणामध्ये. सुरुवातीला अशा प्रकारची झटापट ही होते, राजकारण आहे ना. पण शेवटी आम्ही एकत्र बसून एकमतानं निर्णय घेतला जाईल. त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून होतो, बरोबर. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे निर्णय मुंबईतच होतात किंवा महाराष्ट्रात होतात. एकत्र बसून निर्णय घेतले जातात. जो कुर्बानीचा संदर्भ आहे तो आहे विधान परिषदेच्या जागेसाठी. जर राज्यसभेवर शरद पवारांना पाठवायचं असेल तर त्यानंतर येणारी जी विधान परिषद निवडणूक आहे, तुम्ही असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी ती लढवावी, उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधिमंडळात जावं अशी पक्षाची, जशी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं मत असं आहे की प्रत्येक वेळी एनसीपी शरद पवार, शिवसेना युतीटी यांनाच नाही तर आम्हालाही संधी मिळाली पाहिजे. तर उद्धव ठाकरेंचं जाणं थोडंसं कठीण दिसतंय. अजिबात कठीण नाही. कठीण कशा करता असेल? राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, शिवसेना पक्ष प्रमुख आहेत. त्याच्यामुळे विधान परिषद कोणी लढवायची, राज्यसभा कोणी लढवायची या संदर्भात मी म्हटलं ना, निर्णय घेतला जाईल. राज्यसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांसारख्या नेत्याची इच्छा आहे. त्यांची संसदीय कार्य परंपरा फार मोठी आहे. अशा वेळेला त्यांचा पक्ष काय भूमिका घेतोय किंवा ते स्वतः काय उघडपणे भूमिका घेतात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टींचे निर्णय होतील पुढे. शिवसेनेचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे, 20. त्यानंतर काँग्रेस 16 आणि शरद पवारांचं बळ हे 10चं आहे. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून इतर घटक पक्ष लहान असताना आम्ही 50 पर्यंत जात आहोत. जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे, म्हणजे आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती करू आणि पुढे काय ते पाहू. रावसाहेब, आणखी एक विषय होता की परवा राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेची भेट घेतली. तुमचं उद्धव ठाकरेंशी या भेटी संदर्भात काही बोलणं झालं? बरं, झालं असेल तर मी इथे कशाला सांगू? माझं बोलणं झालं असेल तर मी इथे का सांगू? झालं ना, पण मी कॅमेऱ्यावरती का सांगू? हा आमचा अंतर्गत विषय आहे. कोणी कोणाला भेटावं, काय करावं, पण मी काल सांगितलं आणि आज हे सांगतो. एकनाथ शिंदे हे त्या अर्थानं महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहेत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहाच्या मदतीनं चोरली म्हणून ते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे प्रमुख होऊ शकत नाही. हा खटला कोर्टामध्ये आहे आणि तो आम्ही जिंकू. दुसरा असं आहे की एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचं आमचं भांडण आहे आणि राहील, हे मी वारंवार सांगितलेलं आहे. ते भांडण व्यक्तिगत नसून ते भांडण महाराष्ट्राच्या हिताचं, स्वाभिमानाचं आहे, नैतिकतेचं आहे. आणि हे भांडण आम्ही टोकाला नेऊ, हे सुद्धा आम्ही सांगितलंय. या उपर मला याविषयी काही बोलायचं नाही असं मी काल सांगून सुद्धा आपण असे प्रश्न वारंवार जळफळाट का होतोय? मैत्री अशी असावी की समोरच्याचा जळफळाट व्हावा, असं उदय सामंतांचं स्टेटमेंट आहे. कोण जळलं? दुसरं नाही, कोण त्यांचा अप्रत्यक्ष कोण नाही, त्यांचा रोग कोणावरती असेल, काही असेल, पण त्याच्यावरती आमच्या पक्षाकडनं कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे का? स्वतःच जळतायत ते, स्वतःच त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे. ते त्यांनी उगाच या विषयावरती फार चर्चा करू नये. मूर्ख लोक आहेत ते. विभागामध्ये भ्रष्टाचाराचं रेट फिक्स होतं. नाही, ते झालं, मला विषय माहिती आहे. और काय आहे? सगळ्या
सगळ्या वर्तमानपत्रात आणि सगळ्या मीडियात बातम्या आहेत. एपस्टीन फाईलमध्ये लंडनच्या माजी राजपुत्र अँड्र्यू यांना अटक झाली आहे. बघा, प्रिन्स अँड्र्यू ह्याला अटक झाली. सध्याचे राजे किंग चार्ल्स यांचे ते सख्खे भाऊ आहेत. प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर. एप्स्टीनमध्ये नाव आल्यावर त्यांच्यावर आधीच कारवाई झाली. सार्वजनिक हित धोक्यात आणलं आणि सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केलं. एप्स्टीनच्या प्रकरणामध्ये त्यांनी देशाची सिक्रेट्स काही उघड केली किंवा दुसऱ्यांना दिली. ह्या कारणास्तव आधी त्यांचे संपूर्ण राजघराण्यातली पदं काढून घेतली. त्यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून किंग चार्ल्स यांनी बाहेर काढलं आणि मग काल लंडन पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना अटक केली. ह्याच्यापासून भारतीय राजकारण्यांनी आणि राज्यकर्त्यांनी काही धडा घेतला पाहिजे. भारतातल्या अनेक राजकारणी आणि उद्योगपतींचं नाव या प्रकरणात आलेलं आहे. नरेंद्र मोदी गुलामीच्या खुणा पुसायच्या आहेत